आपण बनवणार आहोत पावभाजी. तर त्यासाठी आपण घेतोय एका कुकरमध्ये 2 ग्लास पाणी. नंतर आपण त्याच्यात ॲड करतोय 1 वाटी चॉप केलेली फुलगोबी, 1 वाटी चॉप केलेले गंगाफळ, 1 वाटी चॉप केलेला बटाटा आणि 1 वाटी वाटाणे. नंतर आपण त्याच्यात ॲड करणारे 2 मीडियम साईज कांदे आणि 2 मीडियम साईज चॉप केलेले टमाटे. नंतर आपण त्याच्यात ॲड करणारे चवीनुसार मीठ आणि सगळं आपण त्या व्हेजीस मिक्स केलाय. नंतर आपण त्याच्यात ॲड केलाय बादशाहचा पावभाजी मसाला. तुम्ही नक्की यूज करा, याच्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. आपण हे सगळं मिक्स करून घेतलंय. नंतर आपण कुकरच्या 5 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय 5 शिट्टीनंतर वाफ निघाली. नंतर आपण छान त्या व्हेजीस पाहिल्या तर छान त्या सगळ्या कुक झालाय. त्या सगळ्या आपण मॅश करून घेणार आहे. तर आपल्याला व्हेजीस या जाड बारीकच मॅश करून घ्यायच्या आहे. आता आपण भाजी बनवूया. तर त्यासाठी आपण घेतोय एका पॅन मध्ये 2 पळी तेल. नंतर मी त्याच्यात ऍड केलेली आहे 2 शिमला मिरची. ती छान आपली गोल्डन ब्राऊन झाली आहे. नंतर आपण त्याच्यात ऍड केले 2 मीडियम साईज चॉप केलेले कांदे. ते पण आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदे आपले छान गोल्डन ब्राऊन झाले. नंतर आपण त्याच्यात ऍड केलंय आलं लसणाची पेस्ट. तर आपण हे सगळं त्याच्यात मिक्स करून घेणार आहे आणि सर्व इन्ग्रेडियंट्स छान आपण भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय सगळं ते फ्राय झालंय. नंतर आपण त्याच्यात ऍड केलंय 2 मीडियम साईज टोमॅटोची प्युरी. टोमॅटो टाकल्यावर आपल्याला मीठ हे आवर्जून टाकणार आहे. तर आपण त्याच्यात मीठ ऍड केलंय आणि छान आपण सगळं ते मिक्स करून घेतलंय. तुम्ही बघू शकताय हे सगळं मिक्स केलंय आणि सगळ्या इन्ग्रेडियंट्सला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलंय. नंतर आपण त्याच्यात टाकले काही मसाले, जसं की 1 टीस्पून हळदी पावडर, 1 टीस्पून धनिया पावडर, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च, घरचा गरम मसाला. नंतर आपण त्याच्यात ऍड केलाय बादशाहचा पावभाजी मसाला. तो आपण त्याच्यात 2 टेबलस्पून ऍड केलाय आणि छान आपण सगळे मसाले एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय सगळे मसाले आपण छान मिक्स करून घेतले. बघा छान हे सगळे मिक्स झाले. नंतर आपण त्याच्यात थोडंसं पाणी ऍड केलंय जेणेकरून आपले मसाले करपायला नको म्हणून. सगळे मसाले आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झाले. नंतर आपण त्याला एक वाफ काढून घेणार आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान तेल सुटेल. तर तुम्ही बघू शकताय भाजीला छान आपलं तेल सुटलंय. सगळं आपण ते परत एकदा मिक्स करून घेतलंय. नंतर आपण त्याच्यात ऍड केलंय ज्या आपण मॅश केलेल्या व्हेजीज होत्या त्या आपण त्याच्यात ऍड करून घेणार आहे. तर बघा आपण सगळ्या त्या भाज्या ऍड करून घेतल्याय आणि सगळं आपण मिक्स करून घेतलंय व्यवस्थित. आता आपण थोडं त्याला एकदम मॅशरने मॅश करून घेणार आहे. जेही जाड बारीक आपल्या भाज्या आहेत मध्ये मध्ये त्या छान आपल्या मिक्स होऊन जातील. नंतर आपण त्याच्यात 1 उकळी आल्यावर कोथिंबीर ऍड केली आहे आणि छान आपण ते सगळं स्टर करून घेतलंय. अगोदर आपण भाज्यांमध्ये मीठ ऍड केलं होतं म्हणून आपण आता भाजीमध्ये थोडं कमी मीठ ऍड करणार आहे जेणेकरून भाजी आपली खारी नको व्हायला म्हणून. तर सगळं आपण ते मिक्स करून घेतलंय आणि आपण एक 10-15 सेकंडसाठी भाजी छान शिजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय भाजी छान आपली आता बनली आहे. तर आपण प्लेट सर्व केली आहे. बघा किती सुंदर आपली प्लेट दिसते. थँक्यू.